लग्नाची बेडी या मालिकेच्या 11 मार्चच्या भागामध्ये सगळे रत्नपारखी ब्रेकफास्ट करण्यासाठी बसलेले असताना सावी म्हणते, आई विनू का ग उदास आहे? यावरती आता सिंधू सांगते त्याची आई आजारी आहे ना, म्हणून विनूला खूप वाईट वाटतंय. असं बोलणं चालू असताना इकडे आता राजश्री काही खायला तयार नसते. रुक्मिणी तिला समजवते, हे बघ राजश्री, तू काही खाल्लं नाहीस तर राणीची काळजी तू कशी घेशील बरं? त्यामुळे तुला काहीतरी खायला पाहिजे आणि त्यासाठी मात्र तुला राणीची काळजी घेण्यासाठी सक्षम व्हायला पाहिजे. असं म्हणत मात्र आता इकडे रुक्मिणी तिला खायला सांगत असते. तोपर्यंत इकडे रत्नाकर म्हणतो, हो राजश्री, वहिनीसाहेब बोलतायत ते बरोबर आहे, तुला खायला पाहिजे, तुला स्वतःची काळजी घेतल्याशिवाय राणीची काळजी घेता येणार नाही. राजश्री म्हणते, खरंच माझं मनच नाही आहे. तोपर्यंत इकडे आता रडत रडत विनू येतो आणि आई आई म्हणायला लागतो. तर सिंधू त्याला समजवते. सिंधू सांगते, हे बघ बाळा, तू स्ट्रॉंग राहिलास ना तर तुझी आई लवकर बरी होईल की नाही. तू असा रडत राहिलास तर आईला खूप वाईट वाटेल. असं म्हणत ती आता विनूला रडायचं थांबवते. रत्नाकर म्हणतो, बघितलं सिंधूने सगळी सिच्युएशन किती छान हँडल केलेली आहे. असं म्हणत रत्नाकर कौतुक करता असताना इकडे ऋतुजा म्हणते, असू दे असू दे, पण मला वाटते भाऊजी हे सगळे या संकटामध्ये आपण अडकलोय कुणामुळे? सिंधूमुळेच ना. यावरती रुक्मिणी म्हणते, आता मला या सगळ्यामध्ये अजिबात काहीही गोंधळ नको आहे. सगळ्यांनी शांत बसा बरं आणि ब्रेकफास्ट करा. असं म्हणत इकडे आता ब्रेकफास्ट करण्यासाठी सगळ्यांना सांगत असताना रुक्मिणी तोपर्यंत पोलिसांची एंट्री होते. पोलिसांना पाहून आता सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आणि सगळेजण दारापाशी येतात. पोलीस सांगतात, आम्ही सिंधू सावंत यांना अटक करायला आलोय. यावरती रत्नाकर म्हणतो, सिंधू सावंत, पण तिने असं केलंय तरी काय की त्यासाठी तुम्ही तिला अटक करायला आल्यात? यावरती पोलीस सांगतात, यांच्याविरुद्ध कंप्लेंट आहे. यांनी ना मधुराणी रत्नपारखी यांच्यावरती ॲक्सिडेंट घडवून आणलेला आहे. यावरती मात्र आता इकडे ऋतुजा म्हणते, बहिणीसाहेब, म्हणजे तुम्ही केला होतात का ही कंप्लेंट? रुक्मिणी म्हणते, मी का करेन? तेवढ्यात आता इकडे मधूची आई येते आणि म्हणते, मी कंप्लेंट केली होती. असं म्हणत ती आता सगळ्यांच्या समोर धमाकेदार एंट्री करते आणि म्हणते, रुक्मिणीताई, मला वाटलं होतं की तुम्ही ही सगळी कंप्लेंट कराल आणि माझ्या मुलीला न्याय मिळवून द्याल, पण तुम्ही तर काहीच केलं नाहीत. या सिंधूने इतकं सगळं करून तुम्ही तिच्याविरुद्ध कंप्लेंट केली नाहीत. असं म्हणत चिडलेली मधूची आई आता मात्र पोलिसांना सांगते, अटक करा हिला, हीच या सगळ्यामध्ये कल्प्रिट आहे, हिनेच माझ्या मुलीचा ॲक्सिडेंट घडवून आणलाय. यावरती अन्वी म्हणते, काय बोलताय काय तुम्ही? सिम्माने तुमच्या मुलीचा जीव वाचवलाय आणि उलट तिचे आभार मानायच्या ऐवजी तुम्ही तिला अटक करताय. यावरती मधूची आई म्हणते, हिने माझ्या मुलीचा संसार तोडण्यासाठी काय काय नाही केलं, हिला अटक करा. राघव आणि माझ्या मुलीचं लग्न झालेलं असताना सुद्धा ही इथे येऊन राहते, हिला काय अधिकार आहे इथे येऊन राहण्याचा? यावरती अन्वी म्हणते, काय बोलताय काय तुम्ही? आता सिंधू सुद्धा सांगते, तोंड सांभाळून बोला, मी तुमच्या मुलीला कोणत्याही प्रकारचा अपघात केलेला नाही आहे, त्याचा अपघात झालाय, मी तिला वाचवलेला आहे. यावरती मात्र आता अन्वी म्हणते, माझी सिम्मा नाही त्या दोघांच्या मध्ये आली, तुमची मधू त्या दोघांच्या मध्ये आले म्हणून हे सगळं घडलेलं आहे. असं म्हणत मात्र आता अन्वी हल्लाबोल करते. रुक्मिणी म्हणते, तू शांत हो, सगळ्यांनी शांत बसा, कुणीही आवाज वाढवायचा नाही आहे. तोपर्यंत आता मात्र मधूची आई म्हणते, अटक करा हिला. त्यावरती रत्नाकर म्हणतो, तुमचा काहीतरी गैरसमज झाला, इन्स्पेक्टरच झाला, तुम्ही शांत राहा बरं. इन्स्पेक्टर म्हणतात, कसं आहे ना, आम्हाला यांना प्रोसिजरप्रमाणे न्यावंच लागेल. प्रोसिजरप्रमाणे ज्या वेळेला आम्ही यांना घेऊन जाऊ त्याच वेळेला आम्हाला कळेल खरं काय खोटं काय आणि मग पुढची गोष्ट घडता येईल. त्यावरती राजश्री म्हणते, हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कसं आहे ना, आमची सिंधू असं काही करणार नाही, हा माझा ठाम विश्वास आहे. यावरती मधूची आई म्हणते, तुमचा विश्वास तुमच्याकडेच ठेवा, पण हिनेच माझ्या राणीचा ॲक्सिडेंट केलाय. मधूची आई काही ऐकायला तयार नसते, अन्वी ऐकायला तयार नसते. अन्वी सिंधूची बाजू घेऊन मधूच्या आईला फाड बोलत असते आणि मधूची आई सुद्धा फाड भांडत असते. रत्नाकर म्हणतो, हे बघा, आतताईपणा करू नका, गोष्ट काय आहे हे समजून घ्या. मी सांगतो ना, मी खात्री देतो ना की सिंधू असं काही करणार नाही. यावरती आता मात्र इकडे मधूची आई सांगते, कसं
कशी खात्री देत आहे? पण मला खात्री आहे ना हा अपघात तिने घडवलाय. अन्वी म्हणते, तुम्हाला काय पुरावा आहे तुमच्याकडे? हे सगळं चालू असताना मात्र आता सिंधू सांगते, मी तुम्हाला नीटपणे सांगते, मी काही मधुताईंचा ॲक्सिडेंट घडवायला गेले नव्हते. त्या माझ्याकडे रात्री आलेल्या आणि त्या रागारागात निघून गेल्या, म्हणून मी त्यांच्या मागे त्यांच्या काळजीपोटी आले आणि माझ्या समोर हा अपघात घडला. मधूची आई म्हणते, मी काही तुझं इथे खोटंपाटं ऐकायला बसलेली नाही आहे. इन्स्पेक्टर साहेब, अटक करा. तोपर्यंत आता रत्नाकर फोन लावत असतो, पण राघवचा फोन काही लागत नाही. रुक्मिणी विचार करते, सिंधू असं करणार नाही हे मात्र नक्की. पोलीस म्हणतात, आम्हाला आमची कारवाई करू दे, यांना आम्हाला अटक करावंच लागेल. असं म्हणत सिंधूच्या हातात बेड्या घालून सिंधूला घेऊन जात असताना तिकडे आता मधू येते. मधू म्हणते, थांबा. यावरती सगळेजण मधूकडे बघतात. त्यावरती सिंधू म्हणते, मधुताई, जे काही खरं खरं घडलं ते तुम्ही सगळ्यांना सांगा बरं. असं म्हणत ती आता मधूला खरं सांगण्याची अपेक्षा करते. त्यावरती आता मात्र मधूची आई म्हणते, राणी राणी बरी आहेस ना तू? मला माहिती आहे हिनेच तुझी अवस्था केली म्हणून मी हिला पोलिसात दिलंय. यावरती मधू म्हणते, आई तू का कंप्लेंट केलीस? यावरती आई सांगते, बघ तू कुणाच्याही दबावाखाली येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी भक्कम उभी आहे. या सिंधूने तिच्या मार्गातला काटा काढण्यासाठी, तुला आणि राघवला वेगळं करण्यासाठी हे सगळं केलंय ना, मला माहिती आहे. यावरती आता मात्र सिंधू म्हणते, मधुताई बोला, खरं घडलं ते सांगा, तुमच्या या अपघाताला मी कारणीभूत नाही हे सांगा. यावरती मधू सांगते, खरं आहे हे सगळं, माझ्या आजच्या स्थितीला सगळं जबाबदारी ही सिंधू आहे. सगळ्यांना धक्काच बसतो, आता हे काय नवीन हिचं नाटक. त्यावरती मात्र आता पोलीस म्हणतात, तुम्ही जे काही आहे ते खरं खरं सांगा. असं म्हणत पोलीस आता इकडे मधूची उलट तपासणी करतात. त्यावरती रुक्मिणी म्हणते, राणी काय घडलं होतं हे सगळं सांग. यावरती मधू सांगते, मी खरंच बोलते आहे, माझ्या आजच्या परिस्थितीला म्हणजे आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर जी उभी आहे ना, त्या सगळ्याला फक्त आणि फक्त सिंधू जिम्मेदार आहे. म्हणजे जर का मी या ठिकाणी जिवंत आहे तर याला सिंधू कारणीभूत आहे. मी खरं तर सिंधूच्या घरी गेले होते. मला असं वाटत होतं की सिंधू मला आणि राघवला वेगळं करण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण सिंधू खरंच तसं काही करत नव्हती. सिंधू उलट मला न्याय मिळवून देण्याच्या गोष्टी करत होती. सिंधू खरंच खूप ग्रेट आहे. म्हणजे सिंधूसारखी बाईच नाही. मी तिच्या घरून रागारागाने निघाले, माझा ॲक्सिडेंट होता, ती माझ्या काळजीपोटी मागे येत होती आणि तिने माझा जीव वाचवला. आज जर मी जिवंत आहे तर सिंधूमुळे. यावरती मात्र आता मधूची आई म्हणते, राणी तू काय बोलती आहेस? या सगळ्यांच्या दबावाखाली येऊन तू खोटं बोलू नकोस, मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे. राणी म्हणते, नाही, आज तर पहिल्यांदा मी खरं बोलत आहे. मग इन्स्पेक्टर साहेब मधूच्या हाताच्या बेड्या काढतात. त्यावेळेला मधू म्हणते, हो मी आज खरं तर खरं बोलत आहे. यावरती रुक्मिणी म्हणते, म्हणजे याचा अर्थ काय राणी? राणी सांगते, खरं तर मी सिंधू आणि इकडे दोघांनाही वेगळं करण्याचा राघवला प्रयत्न केला होता. म्हणजे ॲक्च्युली राघवने सिंधूसोबत लग्न झाल्यावरतीच मला सांगितलं होतं की माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फ्रेंडशिपशिवाय कोणतंही नातं नाही, पण मीच माझ्या बाजूने नातं वाढवण्याचा प्रयत्न करत होते. पण नंतरसुद्धा ज्या वेळेला विनूसाठी आम्ही एकत्र आलो ना, तेव्हा पण राघवने मला निक्षून सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये माझा आणि त्याचा संबंध फक्त आणि फक्त विनूची आई म्हणून आहे. पण मीच जास्त अपेक्षा केली. पण या सगळ्यामध्ये राघवचं प्रेम सिंधूवरतीच होतं आणि सिंधूचं प्रेम राघववरती मी खरं तर यांच्यामध्ये आले. म्हणजे ज्या वेळेला सिंधू घर सोडून निघून गेली, मीच त्या सगळ्यासाठी कारणीभूत होते. असं म्हटल्यावरती अन्वी म्हणते, खरं तर सिम्मा आणि राघव मामाच्या मध्ये मधुमामीनेच फूट टाकली होती. मधू म्हणते, हो हे खरंच खरं आहे. म्हणजे मीच राघव सिंधूला वेगळं करण्याचा प्रयत्न केला, पण सिंधूने असं कधीच नाही केलं. आपली स्वतःची चुकी कबूल करून आता मात्र मधूने सगळ्यांच्या समोर सिंधूला निर्दोष सिद्ध केलेलं असतं. अन्वी विचार करते, पहिल्यांदा या बाईने खरं बोललेलं आहे. म्हणजे या बाईने आत्ता खरं बोललंय, यामागे पण हिचा काही डाव असेल का? यामागे सुद्धा ही मोठा डाव खेळत असेल का? आणि तसंच खरं असतं. इकडे आता आपल्याला चक्कर आल्याची ॲक्टिंग करत मधू खाली पडते. तोपर्यंत रत्नाकरने फोन केल्यामुळे राघव पण आलेला असतो. राघव आलेला असतो आणि त्याच डॉक्टरांना बोलवलं होतं. डॉक्टर मधूला चेक करतात. एक हात आणि एक पाय रिस्पॉन्ड करत नाही असं मधू सांगते. डॉक्टर सांगतात त्यांनी खूप स्ट्रेस घेतला, एक हात
हात आणि पाय निकामी झाले, त्यांना चालता किंवा एका हाताने काही करता येणार नाही, त्यांची काळजी घ्या. आता हे सगळं मधूचं नाटक असतं. आता सुद्धा राघव सिंधूचा हात धरतो आणि सिंधू थांब, गोष्टी अजून बदललेल्या नाही आहेत. माझं तुझ्यावरती प्रेम आहे, तुझं माझ्यावरती प्रेम आहे, माझ्या प्रेमाचा स्वीकार कर असं म्हणत तो सिंधूचा आता मात्र चेहरा आपल्या ओंजळीत घेतो. तेवढ्यात तिथे राणी कडमडायला येते आणि राघव असं म्हणत असताना माझा पायच उचलत नाही असं म्हणते. मग मात्र राघव आणि सिंधू तिचा पाय उचलून तिला आत घेऊन जातात. सिंधू म्हणते तुम्हाला जे हवे ते मला सांगा असं म्हणत राणीला रूममध्ये ठेवून ती निघून जाते. राणी उठते आणि म्हणते आता खरा खेळ सुरू झालाय. राणीचा यामागे काय डाव आहे येणाऱ्या भागातच कळणार.